प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयज्ञखिल शक्तिधर स्वधाम्ना क्यन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदि वक्त्रं खलानीशवादापनुदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग सिद्धीस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा जयांचे केलिया स्मरण होय सकल विधींचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनाजिबा सुख नोहे एरती माई के दुःखाचे जनिती नाही आदि अंती अवसानी विठला 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 आपुला तो एक देव करून घ्यावा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकल्पित वेळामध्ये अखंड कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा पंढरीश परमात्म्याच्या संप्राप्त सेवेसाठी निवडलेला भंग मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबराय संतश्रेष्ठ सेना महाराज आदी करून सर्व संत महात्म्यांच्या सेवेसाठी निवडलेला भंग या ठिकाणी सर्वगुण संपन्न महाराज मंडळी उपस्थित आहेत. उपस्थित शेडगे परिवार आणि त्यांचे सगळे सखे सूर्य नातेवाईक अपतेष्ट सगळ्यांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग सर्वांच्या परिचयातला आहे. अभंग तुकोबरायांचा आहे. अभंग सरळपंथी प्रकारातला असून अभंग 4 चरणाचा आहे. या अभंगाचा मूळ विषय असा आहे, या अभंगामधनं संत श्रेष्ठ तुकोबराय देवाला आपलंस करण्याविषयी तुम्हा आम्हाला आग्रही राहतात. विठ्ठल त्या मॉनिटर पुढे त्यांना बसू नका. त्याचा मॉनिटर त्यासाठी असतात की आम्हाला फीडबॅक मिळावं काय, तर बाळाला फक्त थोडं पुढं घ्या सगळं, नाही तर मॉनिटर त्याच्या डोक्यावर ठेवा, काही अडचण नाही. वा 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 आता बघ लगेच 1 मिनिटात फरक पडला आहे की नाही. कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा तो परिहार. जवळपास आज वर्ष पूर्ण होतंय. आपल्यातून आपल्या या शेडगे परिवारातून 1 वर्षापूर्वी अण्णांचं देहावसान झालं. अण्णांना देवाज्ञा प्राप्त झाली आणि आज या ठिकाणी वर्षपूर्ती होतीये. तदनिमित्ताने या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या परिवारासाठी आपल्या सर्वांसाठी निमित्त जरी दुःखाचं असलं तरी मला असं वाटतं हा प्रसंग सगळ्यांसाठी आनंदाचा आहे. निमित्त दुःखाचं आहे पण हा प्रसंग आनंदाचा आहे. ज्या अर्थी अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम पुण्यतिथी, प्रथम श्राद्ध, वर्षश्राद्ध मोक्षदा एकादशीला यावं, आता काय त्यांना माहिती बी नाही आज एकादशी आहे. हा भाग वेगळा आहे. हा पण ज्यांच्या ट्यूबलाईट खरंच चांगले असतील त्यांना माहिती आहे की आज एकादशी वा. म्हणजे अण्णांचं प्रथम पुण्यस्मरण मोक्षदा एकादशीला यावं. तुकोबरायांच्या भाषेत गोड सांगतोय का, साधला हा पर्व काळ गेलांतरीचा
कोण साधतंय? ज्यांच्या अंतःकरणामध्ये मळ नाही, ज्यांच्या अंतःकरणामध्ये मळच नसतो. मळ या शब्दाचा अर्थ कळला? ज्यांच्या अंतःकरणामध्ये मळ नाही अशी लोक, अशी महात्मे असा पर्वकाळ साधत असतात. आज मोक्षदा एकादशी आहे, लक्षात घ्या. ज्ञानोबरायांची वारी झाल्यानंतर आज पहिली वारी आज पांडुरंगाची आहे आणि मोक्षदा एकादशी म्हणजे ही मोक्षदा एकादशी, ही साधना, ही उपासना ज्यांनी ज्यांनी केली त्यांना मोक्ष प्राप्त होतोय, लक्षात घ्या. आणि मोक्षदा एकादशीला अण्णांचं पुण्यस्मरण यावं. खरं तर पुण्यस्मरण या शब्दाची व्याख्या काय, श्राद्ध या शब्दाची व्याख्या काय, या सगळ्या गोष्टी अभ्यासत असताना त्या शब्दामध्ये त्याची व्याख्या आहे. जास्त मी विस्तार करणार नाही, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. फक्त अर्ध्या तासामध्ये कीर्तनाला पूर्णविराम द्यायचा आहे. त्यामुळं ऐकत असताना तुम्ही सगळ्यांच्या गप्पा आता नंतर, आता फक्त कीर्तन ऐकायचं. सगळ्या पाहुण्यांनी पण लक्ष द्या. इकडं छान व्यवस्था केली, इकडं मंडपात येऊन बसा. आता कोणी बोलू नका, कारण तुमचं मला ऐकायचं नाही, माझं तुम्हाला ऐकायचं आहे आज. हे विशेष आहे. कारण निमित्त जरी पुण्यस्मरणाचं असलं, निमित्त जरी वर्षश्रद्धाचं असलं, तरी ही कीर्तन प्रवचन हे आपल्यासाठी आहेत, लक्षात घ्या. पुण्यस्मरण या शब्दाची तुम्हाला व्याख्या सांगायची आहे. श्राद्ध या शब्दाची तुम्हाला व्याख्या सांगायची आहे. काय श्राद्ध म्हणजे, पुण्यस्मरण म्हणजे काय हो? काय पुण्यस्मरण? आज अण्णांचं पुण्यस्मरण आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला जे काही पुण्याचा संचय आहे, त्यांनी त्यांच्या मानवी जीवन पूर्णत्वाला घेऊन जात असताना जे काही पुण्य केलेलं आहे, त्या पुण्याचा पाढा ज्या दिवशी वाचला जातो, त्या पुण्याचं स्मरण ज्या दिवशी केलं जातंय, मला असं वाटतंय तो दिवस म्हणजे पुण्यस्मरण, लक्षात घ्या. श्राद्ध या शब्दाची व्याख्या काय? श्राद्ध या शब्दाची व्याख्या काय? श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलेलं कार्य इथे नाम श्राद्ध. दादा, आपण हे श्राद्ध कर्म करत असताना, हे क्रियाकर्म करत असताना आपण किती श्रद्धायुक्त अंतःकरणानं करतो, याच्यामध्ये श्रद्धा किती आहे? मला असं वाटतं याला फार मोलाचं स्थान आहे. बऱ्याचदा आपल्याला असं पाहायला मिळतं, अगदी उच्च शिक्षित लोकांकडून पूर्वी होत होतं, आता आपल्या सगळ्यांकडूनच तसं होतंय. काय? आईवडिलांचं 10वं 13वं आईवडिलांचं पुण्यस्मरण श्राद्ध घालायला लोकांना टाइम नाही, काही लोकांना. मग ते काय करतात नाना, ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सगळा कार्यक्रम आटोपून मोकळे होतात. त्यांचं नंतर 13वा विधी नाही, महिन्याचा विधी नाही, 3.5 महिन्याचा विधी नाही, 6 महिन्याचा विधी नाही, श्राद्धाचा विधी नाही, 2-3 दिवसात सगळं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला जास्त विस्तार करायचं नाही, जास्त बोलायचं नाही, परिहारातनंच मी चिंतनाकडेच बोलतोय. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. आईवडिलांचं श्राद्ध करायला जर आपल्याकडे वेळ नसेल, आईवडिलांचं 10वं 13वं घालण्यासाठी जर आपल्याकडे वेळ नसेल, तर आपल्या जगण्याला किंमत आहे का? ज्या वेळेला तरुण मुलं तरुण मुली वयात येतात आबा, त्यावेळेला स्पष्ट शब्दात एखादा जर शाब्दिक चकमक जर घरात झाली, तर ती तरुण मुलं ती तरुण मुली घरात आपल्या आईबापांना म्हणतात, तुम्ही आमच्यासाठी केलं काय? हा सगळ्यांनीच ऐकलेला प्रश्न आहे. कुणाचा प्रपंच 40 वर्षाचा आहे, कुणाचा 50 वर्षाचा आहे, कुणाचा 10-20 वर्षाचा आहे. एकदा तरी आपल्या मुलांकडून आपण हे, बरोबर आहे ना मावशी, आपण हे ऐकतो, तुम्ही आमच्यासाठी केलं काय? बरं, केलं तर केलं, हे तुमचं कर्तव्य आहे म्हणतात. केलं तर केलं, हे तुमचं कर्तव्य आहे म्हणतात. एक सांगू तुम्हाला, ज्या वेळेला आपण आपल्या आईच्या उदरामध्ये होतो, आईच्या पोटामध्ये होतो, जगाला दिसलो नाही, गावाला दिसलो नाही, ऐका, जगाला दिसलो नाही, आपण गावाला दिसलो नाही. जिच्या उदरामध्ये आहे, बोल नका, जिच्या उदरामध्ये आहे तिला सुद्धा दिसलो नाही हो. पण बाळ दिसत नाही आतमधलं, पण दिसत नसलेल्या बाळाविषयी प्रामाणिकपणानं आईबापानं कर्तव्य पार पाडलेले असतात. अलीकडच्या काळातलंच बोलू,
महिन्याला दवाखाना आहे. म्हणजे आत्ताची बाळं ही आपल्याला विकतच घ्यावी लागतात. जुन्या लोकांच्या तोंडून ऐकलेली वाक्य आहेत बरं. बाळ सुखाचं आहे का, 2-4 लाख खर्च करावा लागतोय. बरोबर ना. मला हे का सांगायचंय लक्षात घ्या. बाळ दिसत नाही हो 9 महिने 9 दिवस, पण दिसत नसलेल्या बाळाविषयी अख्खं कुटुंब प्रामाणिकपणानं कर्तव्य पार पडतं. बादली उचलून देत नाही. आपण देतो का? आपण सहज म्हणतो सुनबाई आतापर्यंत 1 जीवाची होतीस, आता तू 2 जीवाची आहेस. काळजी बाळाची का सुनाची? हा बरं, इथं तरी कबूल केलं. म्हणजे दोघींची असते काळजी, म्हणून तर आपण बादली आणि काय उचलून काम करू देत नाही. माझा मूळ मुद्दा हा आहे की बाबा रे, दिसत नसलेल्या बाळाविषयी जर एवढी काळजी, आज अन्न दिसत नाही तो. दिसतात का अन्न आपल्याला सगळ्यांना? नाही दिसत. पण दिसत नसलेल्या अण्णांविषयी प्रामाणिकपणानं केलेलं कर्तव्य म्हणजे आजचा हा सबंध माहोल. विठ्ठल मी नेहमी सांगतो, मानवी जीवन पूर्णत्वाला घेऊन जात असताना आपल्याकडे प्रामाणिकता असली पाहिजेत, आपल्याकडे पारदर्शकता असली पाहिजेत आणि आपल्याकडे गांभीर्यता असली पाहिजेत. हे 3 मुद्दे ज्यांनी ज्यांनी आपल्या खिशामध्ये ठेवले. काय? आपण आपल्या क्षेत्रामध्ये जर प्रगतीचा उच्चांक गाठायचा आहे तर 3 मुद्दे आपल्या 3 खिशामध्ये पाहिजेत. पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, प्रामाणिकता आपल्या वरच्या खिशात पाहिजेत. पारदर्शकता आणि गांभीर्यता हे 3 गुण ज्यांच्या जवळ आहेत ना, ती माणसं आज आपल्याला मोठी होताना दिसलेली आहेत. चोऱ्या करणाऱ्यांची नावं ही तात्पुरतीच आहेत. बातमी किती वेळा लिहिली पेपरला अण्णा? एकदाच. लक्षात घ्या बरं. चोऱ्या लबाड्या खून करणाऱ्यांची बातमी कधी आहे? एकदाच. म्हणजे सदाचरणानं जीवन जगतात, त्यांना रोज पाहण्यासाठी आपले डोळे असुसलेले असतात. लक्षात घ्या. त्यांना ऐकण्यासाठी आपले कान आतुरलेले असतात. लक्षात घ्या. माझा मुद्दा हा आहे की बाबा रे, चोऱ्या करणाऱ्या खून करणाऱ्यांची सुद्धा नावं येतात की पेपरला, रेडिओला ऐकतो, टीव्हीला पाहतोयच की. पण हे सगळं जर आपल्याला प्रामाणिकता असेल, पारदर्शकता असेल, गांभीर्यता असेल, तर जगाच्या पाठीवर उत्तमची उरे शेवटच्या चरणात असं म्हटलं की गोड वाटतंय ना. संपलं बाबा आता एकदाच. सुरुवात झाली आत्ता. नाही काळजी करू नका, फक्त 20 मिनिटात संपवू द्या आपण. अभंगाच्या या शेवटच्या म्हणजे शेवटपासून आपण सुरुवात केली कीर्तनाला. शेवटच्या चरणामध्ये महाराज स्पष्ट होतात. महाराज म्हणतात, कीर्ती कोणाची बी नाही. कीर्ती कोणाची आहे? ज्यांनी ज्यांनी देवाला आपलंसं केलं. कीर्ती कुणाची आहे? अविनाशी भगवान परमात्म्याला ज्यांनी आपलंसं केलं, त्यांचं चिंतन ज्यांनी केलं, ज्यांच्या अंतःकरणामध्ये हृदयी कळवळा वैष्णवांचा, यांची कीर्ती जगाच्या पाठीवर आहे. कीर्ती कोणाची पण आहे का? मला सांगा ना. आज आपल्या वडिलांचं नाव लक्षात आहे, आपल्या आजोबांचं नाव लक्षात आहे, आपल्या पंजोबांचं नाव लक्षात आहे, आपल्या खापर पंजोबाचं नाव लक्षात आहे. त्याच्या आधीच्या पिढीचं नाव सांगता येईल का आपल्याला? नाव सांगता येते का? नाव सांगता येत नाही. याचं कारण काय? याचं कारण काय? पण त्या काळात तत्कालीन काही बरेचसे हुतात्मे होऊन गेले. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. आजही छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे. याच्या पाठीमागचं कारण काय? याच्या पाठीमागचं कारण एकच आहे की त्यांनी आपल्या देहाचा नैवेद्य या भूमातेसाठी, या जगासाठी समर्पित केला.
लक्षात घ्या, जगासाठी देह झिजविला, जगासाठी जगले. काय झालंय, सगळ्यांची धडपड कशासाठी माहितीये? मरेपर्यंत जगण्यासाठी. तुम्ही असाल किंवा मी असाल, प्रामाणिकपणानं सांगा बरं, प्रत्येकाची धडपड कशासाठी आहे? सर थोडं उशिरा आला तुम्ही, पण आता तुमच्यासाठी बोलतो. सगळ्यांची धडपड कशासाठी आहे? मरेपर्यंत जगण्यासाठी आहे. पण मेल्यानंतर जगण्यासाठी कुणाची धडपड नाही. पण मला असं वाटतंय मेल्यानंतर आपण काही काळ तरी जगलो पाहिजेत. अर्थ कळाला काही? आता ज्याची बौद्धिकता उत्तम त्याला अर्थ लगेच कळणार. मला सांगा, आपण मेल्यानंतर जगलं पाहिजेत का मरेपर्यंत जगलं पाहिजेत? मरेपर्यंत जगलं पाहिजे. अरे मरेपर्यंत कुत्र मांजर बी जगतंय, मेल्यानंतर जगलं पाहिजेत. वा, मरेपर्यंत अरे कुत्रही जगताय, मरेपर्यंत मांजरही जगताय, पशु पक्षी सगळे जगतात. पण मला असं वाटतं आपण मेल्यानंतर जगलं पाहिजेत. आणि मेल्यानंतर जगण्यासाठी काय करावं लागतंय? समाजासाठी देह समर्पित केला पाहिजेत, जगासाठी काम केलं पाहिजे, दुसऱ्यासाठी झटलं पाहिजेत. आणि ज्यांनी ज्यांनी हे केलं इतिहासामध्ये त्यांची नोंद झालेली आहे, हे लक्षात घ्या. इतिहासानं त्यांची नोंद घेतलेली आहे. जे स्वतःसाठी जगले ते मातीत गेले, पण जे जगासाठी जगले ते कायमचे जगले. विठ्ठल मग दुसऱ्यासाठी जगणारे कोण आहे? संत आहेत. उभारीला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकार. जे जगासाठी जगतात ते संत आहेत, जे स्वतःसाठी जगतो ते तुम्ही आम्ही आहे. पुन्हा त्या वाक्याचा घोषवारा करतो, सर्वांगाचं कान करून ऐका. ज्यांना मेल्यानंतर जगायचंय त्यांनी आत्ता दुसऱ्यासाठी जगलं पाहिजेत. ज्यांना मेल्यानंतर, म्हणजे मला तरी बाबा असं वाटतं, आता तुमचं मी काय सांगू शकत नाही, पण मला असं वाटतंय की उमेश महाराज शिंदे मेल्यानंतर कमीत कमी 10-20 वर्ष जगावा. नाही 5-50 वर्ष, 4-500 वर्ष नको, पण कमीत कमी 10 वर्ष तरी लोकांना म्हटलं पाहिजेत. काय नाही महाराज गेले बाबा, पण छान एखादं काम करून गेले. एवढं जरी झालं तरी मला असं वाटतंय त्याच्या चरणाजवळ आपल्याला जागा आहे. नाही तर तो डोकं नाही बघत नाही आपल्याकडं, हा डोकून पण बघत नाही. दुसऱ्यासाठी जगलं पाहिजेत. कोण जगलं? संत जगले. सांगू तुम्हाला, जन्माला आल्यानंतर तिघांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. कुणाकुणाचे उपकार आहेत? पहिला देवाचा आहे, ते नंतर पाहू आपण. संतांचा उपकार आहे आणि आईबापाचा उपकार आहे. संतांचा उपकार काय? काय दिलं संतांनी? तुम्हा आम्हाला संतांना एवढं काय दिलं, एवढं काय दिलं, तुकोबराय म्हणतात त्या उपकाराची परतफेड आमच्याच्यानं होणं नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार.
मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती. त्या संतांना तुम्हा आम्हाला एवढं दिलंय, पण तरी सुद्धा तुम्हा आम्हाला त्या संतांचा संग नको असं वाटतंय. लक्षात घ्या, संतांना देव दिला, संतांना साधू दिला, ग्रंथ दिला, व्यवहार दिला, विचार दिला. हे चालू असलेलं जे का पिंडदान आहे ना, हे संतांना तुम्हा आम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही करा जे आम्ही केलंय. पिंडपदावरी दिला फुली करी. आम्ही स्वतःच्या हातानं पिंडदान केलंय. तुकोबराय म्हणतात तुम्ही सुद्धा ते केलं पाहिजे. हे तुम्हा आम्हाला माहिती नव्हतं, ते तुम्हा आम्हाला याची उकल कोणी करून दिली, याची जाणीव कोणी करून दिली, याचं ज्ञान कोणी करून दिलं? संतांनी दिले. संतांचा उपकार आहे आपल्यावर. संतांच्या उपकारा उत्तीर्ण नो हे गादा तारा. संतांच्या उपकारामधनं तुम्ही आम्ही उतराय होऊ शकत नाही. आपल्या कातड्याचा जोडा जरी घालून संतांच्या पायात घातला ना, तरी त्यांच्या उपकारातनं उतराय होऊ शकत नाही तुम्ही. लक्षात घ्या, एवढा उपकार आहे संतांचा. दुसरा उपकार कुणाचा? आई वडिलांचा उपकार आहे आपल्यावर. किती उपकार? काय करतात आईबाप आपल्यासाठी? नाही करतात काय आईबाप आपल्यासाठी? एक सांगू तुम्हाला, हे पिंडदान करण्यापाठीमाग काय कारण आहे, काय शास्त्र आहे, काय अध्यात्म आहे? मी म्हणतो हे सगळं सोडून द्या. शास्त्र म्हणून तुम्ही पिंडदान करू नका, चला मान्य आहे तुमचं. मला काय अध्यात्म असेल याच्या पाठीमाग म्हणून पिंडदान करू नका, हेही मान्य आहे. पण पिंडदान का करायचं आहे? जर आईबापांना आपल्यावर एवढा फार मोठा उपकार केलाय, तर त्यांच्या उपकारातनं उतार आहे म्हणून तरी तुम्ही आम्ही पिंडदान केलं पाहिजे. लक्षात घ्या, कमीत कमी त्यांनी जे आपल्यावर उपकार केले. एक सांगू, आपला शेवटचा श्वास सुद्धा आईबापाच्या प्रेमात पाहिजे. शेवटचा श्वास सुद्धा आई वडिलांच्या प्रेमात पाहिजे. ज्यांना हे कळालं त्यांचा प्रपंच मोठा झाला. मध्ये एक वाक्य पहा, खूप लोकांपर्यंत पोहोचलं. कोणतं वाक्य? परमार्थ चांगला करायचा आहे, पापाला घाबरलं पाहिजेत. पाप आणि प्रपंच चांगला करायचा आहे, बापाला घाबरलं पाहिजेत. जे बापाला घाबरले त्यांचा प्रपंच चांगला झाला, आणि जे पापाला घाबरले त्यांचा परमार्थ चांगला झाला. पण प्रपंच करत असताना आपण आई वडिलांना घाबरलं पाहिजे. म्हणजे काय? आपण त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजेत, आपल्याकडून त्यांची सेवा झाली पाहिजेत. आपल्यासाठी झटतात होते. बाप करी जोडी लेकराची ओढी. तुकोबारांची गोड भाषा. आयुष्यातला क्षण क्षण व्हायला घालून कण कण कमवणारा बाप तुम्ही आम्ही अलीकडच्या काळात विसरून चाललो. ही शोकांतिका. आपल्यासाठी खरंच झिजत असतो. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. घडीभर तू थांब गड्या, ऐक त्याची दापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. किती दिग 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 गोड आहे पाहना तुम्ही. आपल्यासाठी झिजत असतो बाप. कुणासाठी झिजतोय? केवळ आणि केवळ आपल्यासाठी. तुम्ही कुठल्याही बापाला जाऊन विचारा, कुठल्याही बापाला जाऊन विचारा, काय तुमची ही जी पळापळ चालली ही कुणासाठी चालली? हा, मला सांगा, खरं सांगा प्रामाणिकपणे, 60-65 नंतर कामं होतात का हो? जी तारुण्यात झालेली असतात ती कामं आता ह्या वयात होतात का? ह्या वयात होत नाहीत. पण तरी सुद्धा आपण करतो की मुलाच्या प्रपंचाला कुठंतरी आपला हातभार.
आणि इथंच गोड पेंट खातं आणि तेच पोरग नंतर कंबरड्यात लाथा घालून बाहेर काढतंय. पूर्वी असं होतं 2019 पर्यंत, लॉकडाऊन पर्यंत. आमचे एक मित्र त्या ॲडव्होकेट पुण्यातले, त्यांचे असंच चर्चा करत असताना 2019 पर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये 4.5 ते 5 लाख केसेस असे होत्या की मुलांना आईवडिलांविरोधात टाकलेल्या आणि आईवडिलांना मुलांविरोधात टाकलेल्या. कुठल्या केसेस? महाराष्ट्राच्या बाहेरच्या नाहीत, प्रॉपर महाराष्ट्रातल्या. 2019 पर्यंत जर एवढ्या केसेस होत्या, आता किती वर्ष, कोणतं चाललंय साल? 2023. तुम्हाला काय वाटतंय, याचं प्रमाण कमी झालं असेल का जास्त? कुठं चालला महाराष्ट्र? संतांची भूमी आहे. संगती बिघडली हो, बिघडली. ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये रेडा आला, रेड्याचं मंदिर झालं. झोपले का? ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये रेडा आला, रेडा. ज्या रेड्याला एसटी आलेली बी कळना, ज्या रेड्याला गावचा चौक आहे हे सुद्धा कळना. मी आता प्रॉपर रेड्याचं बोलतोय बरं का, ज्याचं मंदिर झालं त्याच्याबद्दल नाही. तिथं आमचं मस्तक टेकलंच जातं. असं बोलणं लक्षात घ्या. त्या काळात सुद्धा अनेक रेडे होते ना हो, पण जो रेडा ज्ञानोबरायाच्या संगतीत गेला त्या रेड्याचं मंदिर झालं. वेद बोलला, मंदिर झालं. ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये दगड गेला, त्या दगडाचं सुद्धा मंदिर झालं. ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये भिंत गेली, भिंत, त्या भिंतीचं मंदिर झालं. जर ज्ञानोबरायाच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही गेलो तर तुमचं आमचं कल्याण होणार नाही का? पण अशा काही जाती समाजामध्ये आहेत की त्यांना अजून आळंदी माहित नाही. वाईट वाटतो, वाईट वाटतं, वाईट. आळंदीत अजून पाऊल टाकलं नाही, पंढरपूर माहित नाही. अरे जगण्याला किंमत नाही ना आपल्या. आळंदीमध्ये काही वर्षापूर्वी दर्शन घेतलं आणि कॉलेजची मुलं मुली पाठीमागणं येत होती. दर्शन मी घेऊन असं सिद्धेश्वराच्या मधनं आलो इकडं बाहेर, आणि ते सगळे मुलं मुली सगळे एकत्र बाहेर पडत होते. त्यातली एक मुलगी एका दुसऱ्या मुलीला म्हणते, ऐकलंस का ग, आत्ता जे आपण दर्शन घेतलं ते कशाचं होतं? ती जर माझी लेक, माझी तर बहीण असती तर 100% कानाखाली टाकली असती. बोलणं लक्षात घ्या माझं. महाराष्ट्रात राहून आपल्याला जर ज्ञानोबाची आळंदी आणि तुकोबाचं देहू हे जर माहीत नसेल, अरे हे पुणे जिल्ह्यात आहे ना, तरीसुद्धा तुम्हा आम्हाला याचं ज्ञान नसेल. संतांना एवढं आपल्यासाठी केलं आहे आणि त्याचं ज्ञानच तुम्हा आम्हाला नसेल तर मला असं वाटतं की आपल्या जगण्याला किंमत नाही. संतांचा उपकार आहे, आईवडिलांचा उपकार आहे. आईवडिलांचा किती उपकार आहे, किती उपकार आहे आईवडिलांचा. सगळं तुम्हा आम्हाला जे काही दिलंय ते आईबापानं दिलंय. जेवढं म्हणून दिलंय ते सगळं आईबापानं दिलेलं आहे. मला एक सांगा, एवढा सगळा प्रपंच करतात जुनी लोक, एवढा प्रपंच करतात आणि कुणाच्या स्वाधीन करून जातात? हे कुणाच्या स्वाधीन करून जातात? गावातल्या पोरांच्या. हे सगळं जे तुम्ही उभं केलं प्रपंच, आज एवढा मोठा केला, पहिलं होतं का घर राहिला? तुम्ही काय मी काय, होतं का घर? नव्हतं राहिला. आता बंगले झाले आपले. आपण हे कुणाच्या स्वाधीन करून जाणार? आपण आपल्या मुलांच्या स्वाधीन करून जाणार. पण तरीसुद्धा त्या मुलांकडून जर जिवंत असताना आपली देखभाल होत नाही तर मला असं वाटतंय ती मुलं नसलेली परवडली. ती मुलं, या दोनही भावंडांकडे पाहिल्यानंतर एवढं समाधान होतं, एवढं समाधान होतं. का समाधान होतं तुम्हाला सांगून जातो, ऐका. आता त्यांना अनुभवणारी लोक खूप आहेत. आता अमरदादा आम्ही समजा क्लासमेटच, जवळपास म्हणजे त्यांच्या जीवनातला एकही दिवस असा नाही बरं का दोघांच्या. आता सोशल मीडियाचा जमाना आहे. आपल्या भावना व्यक्त आपण, काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात, काही माणसं बोलून करतात. एकही दिवस असा नाही की मम्मी आणि अण्णा दोघांचाही फोटो स्टेटसला नाही.
त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत ते अनुभवलं असेल त्यांनी. एक तरी दिवस असतोय कारण तसा की त्यांचा फोटो मम्मीचा आणि अण्णांचा एक दिवससुद्धा स्टेटसला नाही, असा एकही दिवस त्यांच्या जीवनातला नाही. मला असं वाटतंय की ते पाहिलं नाहीत हो, ते पाहिलं नाहीत, पण त्यांच्याविषयी असणारी कर्तव्य प्रामाणिकपणानं ही दोघंही भावंड पार पडतात. राम लक्ष्मणाची जोडी कशी असेल, कशी असेल तर ती अशी असेल असं म्हणावं लागेल. आपण जे कर्म करतोय ना त्या कर्माचा, त्या कार्याचा परिणाम आपल्याला माहिती असतोय. आपण चांगलं पेरलं की चांगलं उगवतंय. आपण कारल्याच्या बिया टाकल्या तर त्याला कडूच कारलं येणार आहे, तिथं गोड कारलं येण्याची अपेक्षा ठेवू नये. आपण जे कर्म करतो ना याचे परिणाम आपल्याला माहिती आहेत. महाराज म्हणतात आम्ही चांगलंच केलं आणि त्याचा परिणाम चांगला झाला. भक्त पुंडलिकानं देवाची सेवा न करता आईबापाची केली हो. युगान युगे त्या भगवान परमात्म्याला एका जागेवर उभं राहावं लागलंय. ही ताकद कशाची आहे? केवळ भक्तीची, केवळ आईवडिलांच्या सेवेची आहे. आणि ती सेवा आपल्याकडं या ती सेवा आपल्याकडं असणं फार महत्वाचं आहे. ती सेवा जर आपल्याकडं नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे. त्यामुळं जसा देवाचा उपकार आहे, संतांचा उपकार आहे, तसाच आपल्यावर आईवडिलांचा फार मोठा उपकार आहे. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला, ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. आपल्याला ठेच लागली की अश्रू येतात त्या आईच्या डोळ्यामध्ये. लक्षात घ्या, जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला, ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. फक्त बोलण्यापुरत्या गोष्टी नको आहेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. फक्त आपण ऐकतोय आणि सोडून देतोय, याच्या पाठीमाग आपल्या आचरणामध्ये काय? फक्त ऐकायचं का? आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आधार. आई वडिलांप्रती तुम्ही आम्ही एकनिष्ठ असलं पाहिजे. ती एकनिष्ठता आपल्याकडे ज्यांच्याकडं त्यांना धन्यता न देता धन्य माता पिता, धन्य माता पिता, Mama
पिता तयाची. खरं तर यांच्या कर्तृत्वानं हे दोघंही भावंड आपापल्या पद्धतीनं मोठीच आहेत, लक्षात घ्या. ते त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणानं काम करतायत. देव त्यांना उदंड आयुष्य देणार आहे, ह्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा संदेह नाही. पण त्यांच्या दोघांच्याही पाठीमाग कुणाची पुण्याई आहे? कुणाची पुण्याई आहे? आई वडिलांची पुण्य आहे. हा, आणि आता दोघही पाहिला नाही तो. मध्यंतरी छान तीर्थयात्राचं नियोजन झालं एक दिवसाचं छान नियोजन झालं. आणि ज्या दिवशी ही दोघही भावंड तिथं बोलली का, मला वाटतं अतुलला बोलले नाहीत पण अमृता बोलले. किती मिनिटं? 3 मिनिटं बोलले असतील. पण 3 मिनिटामध्ये एवढे अश्रू वाहिले की आईवडिलांप्रती माणसं किती कृतज्ञ असली पाहिजेत याची जिवंत उदाहरणं कोण असतील तर हे दोघं आहेत. काय झालंय, जगासाठी आपण कृतज्ञ राहतो, गावासाठी कृतज्ञ असू द्या, पण कमीत कमी आईवडिलांनी सगळं काय दिलं ना, मग आईवडिलांसाठी तरी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे तो. आणि हा सांगू, हा पुण्यस्मरण सोहळा, हा पुण्यतिथीचा सोहळा म्हणजेच हा आईवडिलांप्रती कृतज्ञता सोहळा राहतो. निमित्त दुःखाचा पण प्रसंग मात्र आनंदाचा आहे. म्हणून खरं तर या दोघांनाही, दोन्ही भावंडांना अगदी जेवढं धन्यवाद द्यावं तेवढं कमी आहेत. किंवा हे वस्तुस्थितीला हे दोघेही धन्यवादाला पात्र ठरलेले आहेत. आई वडिलांचा उपकार याची जाणीव असली पाहिजे. आई वडिलांचा उपकार, संतांचा उपकार आणि देवाचा आपल्यावर उपकार आहे. का उपकार आहे देवाचा? देवाचा एवढा उपकार, जेने हा जीव दिला दान, देवे दिला देह भजना गोमटा. देह दिला, त्याच्या पलीकडे जाऊन सर्व अवयव जिथल्या तिथं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला या वचन, सर्व अवयव जिथल्या तिथे दिले. देवाचा उपकार आहे. देवाच्या उपकारातनं सुद्धा उतर होऊ शकत नाही. याला प्रमाण आहे का काही? तर याला प्रमाण आहे. तुका म्हणे याच्या उपकारासाठी, तुका म्हणे याच्या उपकारासाठी, तुका म्हणे याच्या उपकारासाठी, तुका म्हणे याच्या उपकारासाठी, तुका शकत नाही. ऐका, पण हे प्रमाण आपण 3ही ठिकाणी लावू शकतो आपल्या अल्पमतीनं. कसं काय? देवाचा उपकार आपल्यावर एवढा आहे, संतांचा उपकार आपल्यावर एवढा आहे आणि आईवडिलांचा उपकार आपल्यावर एवढा आहे. यांच्यासाठी तुका म्हणे याच्या, आपण त्याच्यावर अनुस्वार देऊ. आता हे पुढे जास्त न्यायला नको. तुका म्हणे यांच्या उपकारासाठी, तुका म्हणे यांच्या उपकारासाठी, या तिघांच्याही
करण्यासारखं काही नाही. नाही माझे गाठी काही एक नाही माझे गाठी काही एक जतन हे माझे करोनी संचित. यांचा आपल्यावर उपकार आहे तर त्याला आपलंसं केलं पाहिजे. कुणाला? अभंगाचं पहिलं चरण. ज्याचा उपकार आहे त्याला आपलंसं केलं पाहिजे. लक्षात घ्या. मग कुणाचा उपकार आहे? देवाचा, साधू संतांचा, आई वडिलांचा. त्या देवाला आपण आपलंसं केलं पाहिजे. कोणत्या देवाला? नाव काय? कसं कसं घ्यायचं मी सांगू? विठोबा रखुमाई आपण सगळ्यांनी हात वर करू आणि ही सगळ्यांची सार्वजनिक श्रद्धांजली राहील. सगळ्यांची मिळून हे अभिवादन राहिला. सगळ्यांनी हात वर करा. छान. जे बाहेर उभे आहेत ते सगळ्यांनी छान 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 मस्त. 1 मिनिटासाठी फक्त, जास्त वेळ नाही करत. आणि हेच अण्णांच्या चरणावरती आपलं भजन करून आपण ही शब्द सुमनांजली वाहूयात. विनम्र भावानं अभिवादन करूयात. आणि खरंच तर जगी ऐसा बाप व्हावा हे प्रमाण या ठिकाणी लागू होते. लक्षात घ्या. का हेच प्रमाण यांच्या अण्णांच्या ठिकाणी का लागू होत आहे की त्यांनी 2 हिरे कुटुंबाला नाही, गावाला नाही, संबंध समाजाला दिले. म्हणून यांच्या चरणावरती धन्य माता पिता तयाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. या दोघांचाही हेवा. अरे कुटुंबाला वाटेल येत नवल नाही. या दोन्ही रामलक्ष्मणाचा हेवा. गावाला जगाला वाटेल यात नवल नाही. या दोनही भावंडांचा हेवा देवाला वाटतोय. म्हणून एकादशीला अण्णांचं पुण्यस्मरण येते. लक्षात घ्या. छान भजन करू 1 मिनिटासाठी. तुम्ही म्हणाला हात वर करायला लावला ना, मला बोलायला लावलं. आता लक्ष द्या. आता छान हात वर करा. मस्त गोड दिसताय. इतकं छान दिसताय. मी नाराज असलो, थांबा 2 मिनिटं. मी नाराज असलो की तुमचा फोटो काढून मी पावा. एवढं तुम्ही छान दिसताय सगळे. हा चला. टाळ्या नाही वाजवायच्या, फक्त हात वर करा. भजन सुरू झाल्यावर टाळ्या वाजवा. हा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा
अवसानी अविनाशी करिया पुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे एरती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी यथामती यथावकाश झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी साधू संतांच्या चरणी समर्पित करून ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी ज्ञानदानाची सेवा जायला सांगितलं का बोलायला त्यांची परीक्षा हो त्यामुळं आणि सगळ्यांचीच परीक्षा ती संमत परीक्षा आहे त्यामुळे मुलंच नाहीत यांना कॉलेजमध्ये थांबवलं थांबा अण्णांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. खरं तर आज या ठिकाणी सेवा होत असताना मी सुरुवातीला एक वाक्य बोललो आता शेवटही त्यानंच करतो. निमित्त दुःखाचे पण हे प्रसंग फार मोठ्या आनंदाचा आहे. याचं कारण काय हो काय कारण आहे याचं जे 16 संस्कार आहेत त्यातले सगळे संस्कार अगोदरचे आपण सोहळे म्हणून साजरे करतो. तर मला असं वाटतंय अंत्यविधी राग सावडण्याचा विधी म्हणजे तिसऱ्याचा विधी 10वा 13वा श्राद्ध हे सुद्धा सोहळा म्हणूनच करणं गरजेचं आहे. आणि खरं तर हे सगळा माहोल पाहून असं वाटतंय की हा सोहळा याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आणि खऱ्या अर्थानं अण्णांच्या जीवनातला हा शेवटचा दिवस शेवटचा दिस हा गोड झाला. का गोड झाला? फक्त या ठिकाणी अन्नदान होतंय तर म्हणता येत नव्हतं, पिंडदान होतंय तर म्हणता येत नव्हतं, पण अन्नदान आणि पिंडदानाबरोबर ज्ञानदानही होतंय म्हणून शेवटचा दिस गोड व्हावा आणि गोड झाला. खरं तर या दोनही भावंडांना खूप खूप धन्यवाद. या दोघांसाठी या पूर्ण परिवारासाठी आपण भगवंताजवळ नामदेवरायांच्या भाषेत एक छान मागणं मागूयात. काय? अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा माझी आस कळा माझी आस कळा हरीच्या दासा हरीच्या दासा हरीच्या दासा अकल्प आयुष्य भावेत या कुळा. या सर्व कुटुंबाला अकल्प आयुष्य भगवान परमात्म्याने प्रदान करावं. त्यांच्या हातून वारकरी संप्रदायाची समाजातल्या गोरगरिबाची सेवा घडावी आणि सेवा घडण्यासाठी देवानं उदंड असं आयुष्य या परिवाराला द्यावं ही या ठिकाणी या अण्णांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करून या कुटुंबासाठी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम.